वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा मराठी भाषा पॅडागॉजी भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी स्मार्ट रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, शेवटच्या आठवड्यामध्ये जशा प्रकारे प्रश्न सीटेटच्या भाषा पॅडागॉजीमध्ये विचारले जात मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. आणि डायरेक्ट आन्सर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. एक एक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे, अशा प्रकारे प्रश्न येथे दिलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला येथे दिलेले आहे. अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकणे, मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे, अनेक भाषा शिकणे किंवा प्रत्येक शब्दाच्या प्रतिशब्द मुलांच्या भाषेत सांगणे. तर हे बघा मित्रांनो, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे, तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे, पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 2. हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार, स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणार, विविध कार्यतत्वावर भर देणे किंवा शिकवताना वेगवेगळ्या दृश्यफिती वापरणार. अशा प्रकारे येथे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की विद्यार्थी जे असणार आहे ते दृष्टिबाधित या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. हे बघा, प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि डॅश डॅश प्रकारचे व्याकरण असते. मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो. रिपीटेड हा प्रश्न प्रत्येक वेळेस सीटेटच्या परीक्षेमध्ये विचारला जात आहे की प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि डॅश डॅश प्रकारचे व्याकरण असते. तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. केंद्र शासनाप्रमाणे, लिपिबंध, नियमबंध, राज्य शासनाप्रमाणे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल तर बरोबर उत्तर असणार आहे की प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि नियमबंध प्रकारचे व्याकरण या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल तर बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 4. हे बघा, प्रश्न क्रमांक 4 येथे विचारलेला आहे की त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे कोणती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा, फक्त विदेशी परकीय भाषा, देश पातळीवरची भाषा किंवा फक्त संस्कृत भाषा. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, अहिंदी राज्यातील हिंदी शिवाय भाषा म्हणजेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश जे राज्य जे आहे ते अहिंदी राज्य आहे. पाहूया पुढचा प्रश्न, अहिंदी राज्य आहे. ओके, प्रश्न क्रमांक 5 यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो. अतिशय फास्ट आणि स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत, कारण परीक्षेला फक्त 2 दिवस बाकी आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. विश्वसनीय सामग्री, निरुपयोगी सामग्री, अधिकृत सामग्री किंवा एकीकृत सामग्री. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 अधिकृत सामग्री आपला जे असणार आहे ते या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 6. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की ओघ तक्ता म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. वाक्याचे नीट उच्चारण करणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे, अचूक लेखन किंवा व्याकरणाच्या नियमांना नीट समजणे आणि वापरणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. ओघवता म्हणजे काय, तर हे बघा मित्रांनो, ओघवता म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 अचूक लेखन. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. हे बघा, प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की
वाचनाची उद्भवगामी पद्धती यावर भर देते. तर हे बघा मित्रांनो, ABCDE अशा प्रकारे आपल्याला सिक्वेन्सने हे प्रत्येक जे आहे ते लावायचं आहे या ठिकाणी. तर वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. तर हे बघा, ध्वनी 1 नंबर ध्वनी येणार आहे, त्यानंतर 2 नंबर अक्षर, 3 नंबर शब्द, 4 नंबर जे येणार आहे मित्रांनो ते शब्दांश, आणि 4 नंबर जे येणार आहे ते शब्द, आणि 5 नंबर जे येणार आहे मित्रांनो ते वाक्य. अशा प्रकारे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक AEBDC म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. हे बघा, प्रश्न क्रमांक 8 सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे. खूप मोठा हा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न तुम्ही वाचून घ्या की भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते. भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे, किंवा भाषा शिकणाऱ्यांना तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणे किंवा अभ्यास व्यापक टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. हे बघा, प्रश्न क्रमांक 9 सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे की भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. मजकूर अधिकृत असतो, मजकूर वाचल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या सांस्कृतिक बाबींची माहिती मिळते, विद्यार्थ्यांना मजकूर वाचून वैयक्तिक मत मांडण्यास प्रोत्साहन मिळते, किंवा मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक कमी महत्त्वाची आहे. ओके, कमी महत्त्वाची आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. कारण की फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते हे येथे चुकीचं दिलेलं आहे, म्हणजे कमी महत्त्वाचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. हे बघा, प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. विरामचिन्हामुळे वाक्यात क्वचितच बदल होतो, विरामचिन्हामुळे मजकुराचे सौंदर्य वाढते, विरामचिन्हामुळे मजकूर वाचताना अडथळा निर्माण होतो, किंवा विरामचिन्हे वाक्याचा अर्थ बदलू शकतात. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण की विरामचिन्हे जे आहे ते वाक्याचा अर्थ बदलू शकतात. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी. तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन जवळपास 28 ते 30 व्हिडिओ जे आहे मित्रांनो ते तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकतात. आमच्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे. पुढच्या 2 दिवस ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. तुमचा मराठी भाषा 1 आणि भाषा 2 जे आहे ते काही प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत येणार नाही. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर द्यावा असा प्रश्न येथे विचारलेला आहे. कल्पनाचे सादरीकरण, मर्यादित शब्दसंख्या, म्हणी आणि वाक्प्रचार यांचा उपयोग, अचूक शुद्ध लेखन आणि व्याकरण. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन, हे बघा लेखनाचे मूल्यमापन या ठिकाणी करायचे आहे मित्रांनो. तर कल्पनाचे सादरीकरण ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया नेक्स्ट पुढचा प्रश्न. ओके, हे बघा प्रश्न क्रमांक खूप मोठा प्रश्न आहे आणि ऑप्शन सुद्धा या ठिकाणी मोठे मोठे दिलेले आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही की राष्ट्रीय भाषा अभ्यासक्रम रूपरेषा
2005 म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे। घोकपट्टी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने चाललेल्या शिक्षणाच्या त्या पद्धतीपासून फारक्त करणे, अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे, मूल्यमापन पद्धती परीक्षा पद्धती जास्त लवचिक आणि शालेय जीवनाशी एकरूप करणे, किंवा शालेय जीवनाशी शालेय ज्ञानाशी शालाबाह्य परिस्थिती सांगड घालणे। तर हे बघा मित्रांनो, मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला नाही कशामध्ये, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005। तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे हे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। हे बघा प्रश्न क्रमांक 13 इथे विचारलेला आहे की काय झाले, कसे झाले, कुठे झाले, केव्हा झाले, त्याचा परिणाम काय झाला, याचे शाब्दिक वर्णन म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन हे बघा मित्रांनो, काय झाले, कसे झाले, कुठे झाले, केव्हा झाले, त्याचा परिणाम काय झाला, याचे शाब्दिक वर्णन म्हणजे स्वाध्याय, प्रसंग, अहवाल, पदनिश्चय श्रेणी किंवा प्रकल्प कार्य। तर हे बघा मित्रांनो, प्रसंग अहवाल जे असणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रसंग अहवाल जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। अतिशय स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो। ओके, पाहूया पुढचा प्रश्न। विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरेल। ओके, प्रश्न काय आहे, विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरेल असा प्रश्न विचारलेला आहे। विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक व लिखित भाषा, राष्ट्रीय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम संबंधी, भाषेची उद्दिष्टे आणि साध्य जाणून घेणे किंवा चाचणीमध्ये मिळालेले गुण, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक व लिखित भाषा। तर ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे। विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक व लिखित भाषा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। हे बघा प्रश्न क्रमांक 15 इथे विचारलेला आहे मित्रांनो, वायगोस्कीबद्दल इथे प्रश्न विचारलेला आहे। वायगोस्कीच्या परातीकरण परिकल्पनेनुसार शिक्षकाने भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काय करण्याची संधी द्यावी, कारण विद्यार्थी परस्पर काम करीत असल्यास शिक्षकाला विश्रांती मिळेल। चुकीचं विधान या ठिकाणी दिलेलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये परस्पर अंत्यक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते, बरोबर असणार आहे। या प्रकारच्या अंत्यक्रियेमुळे विद्यार्थ्यांना भाषा शिक्षणापासून दूर जातात, चुकीचं दिलेलं आहे। शिक्षणात हे काम सहजपणे करता येईल, हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो। तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। हे बघा प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की प्रश्न तुम्ही पाहू शकतात, विद्यार्थ्यांना भाषा शिकविताना अक्षरे बाराखडी न शिकविता लहान लहान वाक्यापासून सुरुवात करावी, यावरून कोणती गोष्ट लक्षात येते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे। भाषा शिकण्यासाठी उच्चार शिकण्याची गरज नसते, भाषा शिकताना उच्चार आणि व्याकरण यांना सारखेच महत्त्व आहे, व्याकरण संपर्कासाठी अत्यावश्यक आहे किंवा संपर्क संपूर्ण व्याकरणावर अवलंबून असतो। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। काय, यावरून कोणती गोष्ट लक्षात येते, तर संपर्क संपूर्ण वाक्यावरच अवलंबून असतो। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 17। ओके, जस्ट 1 मिनिट। प्रश्न क्रमांक 17 येथे दिलेला आहे मित्रांनो, खूप मोठा हा प्रश्न आहे। ओके, प्रश्न तुम्ही वाचून घ्या की इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये शिक्षक सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या यूट्यूबचा वापर करून व्हिडिओ दाखवून शिकवितात, अंध विद्यार्थ्यांना ध्वनिमुद्रित साहित्याचा वापर करून शिकवितात, तर अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळामधून भाषा शिकवितात। या ठिकाणी मल्टीमीडियाचा वापर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कोणत्या वैयक्तिक कारणांची काळजी घेण्यासाठी केला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, अध्ययन पद्धती, अध्ययन अक्षमता, अधिकृत पाठ्य साहित्य किंवा भाषिक भेद। तर हे बघा मित्रांनो, अध्ययन पद्धती। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 18। हे बघा प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी विचारलेला आहे की भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कसे पाहावे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। विचार करण्यासाठी वाव देणारी शैक्षणिक बाब, चूक सुधारून ती परत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी, विद्यार्थ्यांनी निष्काळजीपण केलेल्या चुकांची ताबडतोब दुरुस्ती करावी, किंवा शिक्षणातील अडथळा व अडचण, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा
ऑप्शन क्रमांक 1 जे असेल विचार करण्यासाठी वाव देणारी शैक्षणिक बाब, आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. हे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 19 या ठिकाणी विचारलेला आहे की दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे डॅश डॅश होय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे नेमके काय? संयमपूर्वक ऐकणे, शिस्तीशीर ऐकणे, सुधारणा करण्याच्या भूमिकेतून ऐकणे किंवा लक्षपूर्वक ऐकणे. तर हे बघा मित्रांनो, दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजेच लक्षपूर्वक ऐकणे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी विचारलेला आहे की मूक वाचनाच्या वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो, असे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, व्याकरण, बोलण्याचे कौशल्य, वाचन कौशल्य किंवा शब्द संग्रह. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, बोलण्याचे कौशल्य, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21, कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे डॅश डॅश वाचन नव्हे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे डॅश डॅश वाचन नव्हे, असा प्रश्न येथे विचारलेला आहे. कल्पनारम्य, प्रगमनशील, ठरून केलेले किंवा विधायक, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, लक्षात ठेवा, कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे विधायक वाचन नव्हे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असणार आहे ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. हे बघा, प्रश्न क्रमांक 22 आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि क्वेश्चन क्रमांक 22 या ठिकाणी विचारलेला आहे की दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात. ओके. यामुळे भाषा शिक्षणाला गती मिळते. असे वाचन म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सारांश समजून घेणे होय किंवा त्यामुळे वाचनात जास्त आनंद मिळतो. तर हे बघा मित्रांनो, दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही, तर ऑप्शन क्रमांक 1, सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. ओके. प्रश्न क्रमांक 23 येथे विचारलेला आहे की प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. निष्पत्ती, लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही, उत्तम हस्ताक्षर किंवा फक्त लेखन पद्धती. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 येथे दिलेला आहे की कविता शिकवताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते. मोस्ट IMP हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. परीक्षेच्या 2 दिवस पूर्वी हे सगळे जे प्रश्न असणार आहेत ते IMP प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे. मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1, पेपर 2, भाषा 1 आणि भाषा 2 साठी. प्रत्येक कवितेचा एक निश्चित अर्थ असतो. कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात. कविता सामाजिक मुद्द्यावर व्यक्त होत नसते किंवा कविता भावनात्मक मुद्द्यावर भाष्य करीत नसते. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, कविता शिकवताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरत असेल तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. हे बघा, प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी विचारलेला आहे की अहवाल लेखन शिकवताना शिक्षिका मुलांना वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे पुरवते. शिक्षिका मुलांना बातम्या वाचून त्या संबंधित त्याचे निरीक्षण लिहायला सांगते. वर्तमानपत्राची ही कात्रण म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. अध्यापन सामग्री, अध्ययन सामग्री, अध्ययन अध्यापन सामग्री किंवा अध्यापन पद्धती आणि धोरण. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल अध्ययन अध्यापन सामग्री आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26.
हे बघा, प्रश्न क्रमांक 26 येथे विचारलेला आहे की भारतात किती भाषाकुल मानले गेले आहे। मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो की भारतात किती भाषाकुल मानले गेले आहे, 4, 6, 8 किंवा 10। तर हे बघा मित्रांनो, भारतात एकूण 4 भाषाकुल मानले गेलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 27। प्रश्न क्रमांक 27 येथे दिलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत मातृभाषेच्या भाषा वर्गात वापर केला जात नाही, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। थेट पद्धती, भाषा श्रव्य पद्धती, विसर्जन पद्धती किंवा नैसर्गिक पद्धती, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्न पहा की पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत मातृभाषा भाषा वर्गात वापर केला जात नाही, तर थेट पद्धती। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28। क्वेश्चन नंबर 28। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28 येथे दिलेला आहे की भाषा शिकवत असताना शिक्षिका विज्ञान आणि समाजशास्त्रातील उदाहरणे देते, असे करण्याला काय म्हणता येईल, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। विज्ञान आणि भाषा शिक्षण, भाषेचे अभ्यासक्रम पलीकडे शिक्षण, TPR पद्धती किंवा CLT पद्धती, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि बरोबर उत्तर जे असणार आहे ते असणार आहे भाषेचे अभ्यासक्रम पलीकडे शिक्षण। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29। अतिशय फास्ट आणि स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो, कारण तितका वेळ परीक्षेत नाही। भाषा शिक्षणातील ज्ञानात्मक दृष्टिकोन पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर देते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो। चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचा भाग आहे। एखाद्या गोष्टीची सवय लावणे यातून भाषा अध्ययनात मदत होते। संवादांना पाठ करणे व त्यांचे पुनरुच्चारण करणे यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे, किंवा चुकांना शक्यतो लवकर सुधारणा घेतल्या पाहिजेत, नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात घर करतात। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि बरोबर उत्तर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, चुकणे हा अध्ययन प्रक्रियेचा भाग आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30 या ठिकाणी विचारलेला आहे की विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे तिच्या पाहणीसाठी शिक्षक एक चाचणी तयार करतात, ते पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा आधार घेतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 कौशल्य चाचणी, उपचारात्मक चाचणी, कामगिरी चाचणी किंवा समग्र चाचणी, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 उपचारात्मक चाचणी जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। अतिशय फास्ट आणि स्मार्ट रिव्हिजन या ठिकाणी आपण केला आहोत मित्रांनो। अशाच प्रकारचे प्रश्न पुढच्या 2 दिवसात तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल मित्रांनो, कारण परीक्षेत जशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत तशाच प्रकारचे प्रश्न आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन लेटेस्ट प्रश्नांसोबत। पुढच्या 2 दिवस आमच्यासोबत तुम्ही